मुंबईच्या पायधोनी परिसरात 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, नागरिकांकडून पायधोनी पोलीस ठाण्याला घेराव, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांकडून मागणी, नराधमाला आज कोर्टात हजर केलं जाणार. धाराशिवमध्ये कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं 2 नर्सेसना विषबाधा. गजानन महाराजांच्या वारीत वाटलं जाणार होतं शीतपेय. एफडीएनं शीतपेय केलं जप्त. शीतपेय कोण वाटणार होतं याचा तपास सुरू. साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर कारवाईला विलंब. आठवड्यानंतरही कंत्राटदाराकडून पालिकेच्या नोटिशीला उत्तर नाही. कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया रखडली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा नको होती. मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली असती तर पक्ष बर्बाद झाला नसता. माजी खासदार नवनीत राणा यांची टीका. राणांच्या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी उत्तर देणं टाळलं. बोगस बियाण्यांवरून विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल. बोगस बियाण्यांच्या रॅकेटला सत्ताधाऱ्यांचं पाठबळ. सरकारच बोगस असल्याचा सकपाळांचा घणाघात. तर शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल. हिंगोलीमध्ये वनविभागाच्या जाळी दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यानं शेतकरी संतप्त. जाळी मोडून वन्यप्राणी शेत शिवारात. पिकांचं अतोनात नुकसान. लाखो रुपयांचा निधी पाण्यात. राज्यातील धरण साठा 43.70%. मागील वर्षाच्या तुलनेत 14% कमी पाणीसाठा. पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये 53.59% साठा. मराठवाड्यातील अनेक मोठ्या आणि लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षाही कमी पाणी. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात पुन्हा एकदा नक्षलवादी हालचालींची चाहूल. कुंडम गावाजवळ नक्षलवाद्यांचे बॅनर आणि पत्रकं आढळल्यानं खळबळ. सुरक्षा यंत्रणांकडून शोध मोहीम. अधिकृत चौकशीनंतरच पुढील माहिती स्पष्ट होणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी 19 जुलैला सर्वपक्षीय बैठक. सरकार आणि विरोधकांमध्ये रणनीतीची चाचपणी. सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 16वा दिवस. प्रकृती खालावली. वजन 7.8 किलोनं घटलं तर रक्तदाबही कमी. कथित परीक्षा गैरव्यवहार विरोधात जंतर मंतरवर उपोषण. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले. इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांवर हल्ला केल्यानं अमेरिका आक्रमक. इराणवर आणखी मोठे हवाई हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा.